आता आपण घेऊया समरूपता या प्रकरणातील पुढचा प्रमेय 30-60-90 चा प्रमेय। प्रमेयाचे विधान आहे, जर त्रिकोणाच्या कोणांची मापे ही 30 अंश 60 अंश 90 अंश असे असतील तर 30 अंश कोणासमोरील भुजा ही कर्णाच्या निम्मी आणि 60 अंश कोणासमोरील भुजा ही कर्णाच्या कर्णे 3/2 पट असते। या विधानाला आपण आकृती सहाय्याने समजून घेऊया। त्रिकोण PQR आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्रिकोण PQR मध्ये कोन P हा 30 अंशाचा आहे, कोन Q हा 60 अंशाचा आणि कोन R हा 90 अंशाचा आपण घेतला। याचा अर्थ त्रिकोण PQR च्या कोनांची मापे ही अनुक्रमे 30 अंश 60 अंश 90 अंश अशी आहेत आणि या ठिकाणी मग या आधारे आपण पक्ष लिहून काढू। प्रमाणाचे पक्ष होईल त्रिकोण PQR मध्ये कोन P बरोबर 30 अंश, कोन Q बरोबर 60 अंश व कोन R बरोबर 90 अंश। त्रिकोणाचा एक कोन 30 अंशाचा, एक 60 अंशाचा आणि शेवटचा कोन हा 90 अंशाचा आपण घेतलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचंय, प्रमेयाचे साध्य होईल की 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते। कोन P हा 30 अंशाचा आहे, त्याच्या समोरील बाजू QR आहे आणि काटकोन R तर त्याच्या समोरील बाजू PQ हा कर्ण आहे। म्हणजे पहा, लक्षात घ्या, 30 अंश कोणासमोरील बाजू QR ही कर्ण PQ च्या निम्म्या लांबीची आहे। हे आपल्या प्रमेयाचं पहिलं साध्य आहे। QR बरोबर आहे 1/2 PQ हे आपल्याला इथे सिद्ध करायचंय। आणि प्रमेयाचं दुसरं साध्य, 60 अंश कोणासमोरील बाजू 60 अंशाचा कोन Q त्या समोरील बाजू PR ही कर्ण PQ च्या कर्णे 3/2 पट आहे हे दाखवायचं। म्हणजे PR ची लांबी ही कर्णाच्या कर्णे 3/2 पट दाखवायचं हे दुसरं साध्य। या ठिकाणी आपल्याला रचना आवश्यक आहे। रचना आपण कशी केली आहे बघा, किरण QR वर बिंदू M आपण घेतलेला आहे। हा घेताना विशिष्ट पद्धतीने आपण या ठिकाणी बिंदू घेतलाय। किरण QR वर बिंदू M असा घेतला की QR बरोबर होईल MR, QR ची आणि MR ची लांबी समान होईल। याचा अर्थ R हा रेषाखंड MQ चा मध्यबिंदू होईल। किरण QR वर बिंदू M असा घेतला की QR बरोबर MR, QR बरोबर MR व रेख PM जोडला। तर ही आपल्या प्रमेयाची रचना। आपण सिद्धता घेऊया बघा। आपण सुरुवात करूया पक्षातील विधानापासून। पक्षात दिलेल्या विधानानुसार कोन PRQ बरोबर 90 अंश, कोन PRQ हा काटकोन आहे, 90 अंशाचा कोन आहे कराणी पक्ष। आणि जेव्हा एखादा कोन हा 90 अंशाचा असतो त्याचा आपण दुसरा अर्थ असा घेत असतो, जर कोन PRQ हा 90 अंशाचा आहे तर याचा अर्थ होईल रेषाखंड PR हा रेषाखंड QR ला किंवा MQ ला लंब आहे। आणि म्हणून आपण कोन PRQ बरोबर 90 अंश याचा दुसरा अर्थ आपण या ठिकाणी लिहितो, रेख PR लंब होईल रेख MQ किंवा QM ला। आणि याला आपण समीकरण 1 करूया सध्या। तसेच आता रचनेमध्ये आपण जे काही घेतलंय, रेषाखंड QR
हा एकरूप आहे रेषाखंड MR ला. आकृती बघा, QR आणि MR यांची लांबी समान आहे, याचा अर्थ बिंदू R हा रेषाखंड MQ चा मध्यबिंदू आहे. याचा दुसरा अर्थ होईल रेख PR हा रेषाखंड MQ चा दुभाजक आहे. रेख PR हा रेख MQ चा दुभाजक आहे. आता या ठिकाणी आपण वरती जे समीकरण घेतलंय QR बरोबर MR, याच समीकरणाला आपण शब्दात दुसऱ्या अर्थाने लिहिलेलं आहे रेख PR हा रेख MQ चा दुभाजक आहे. त्याला आपण समीकरण नंबर 2 देऊया. आता समीकरण 1 मध्ये रेषाखंड PR हा रेषाखंड MQ चा MQ ला लंब आहे आणि समीकरण 2 मध्ये रेषाखंड PR हा रेषाखंड MQ ला दुभागतो किंवा त्याचा दुभाजक आहे. मग समीकरण 1 आणि 2 या दोन्हींना एकत्रित आपण जर समजून घेतलं तर आपल्याला असं म्हणता येईल की इथं रेषाखंड PR हा रेषाखंड MQ चा लंब दुभाजक आहे. म्हणून रेख PR हा रेख MQ चा लंब दुभाजक आहे. लंब दुभाजक आहे. आणि कारण आहे 1 व 2 वर. आता या ठिकाणी PR हा रेख MQ चा लंब दुभाजक आहे. तर इथं आपण लंब दुभाजकाचा प्रमेय वापरणार आहोत आणि लंब दुभाजकाचा प्रमेय आहे की लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा तो ज्या रेषाखंडाचा लंब दुभाजक असतो त्याच्या अंत्यबिंदूंपासून समान अंतरावर असतो. म्हणजेच त्याचा अर्थ होईल की PR हा रेख MQ चा लंब दुभाजक आहे, तर या लंब दुभाजकावरील बिंदू P हा रेषाखंड MQ चे अंत्यबिंदू M आणि Q यापासून समान अंतरावर आहेत. आणि म्हणून लंब दुभाजकाच्या प्रमाणानुसार या ठिकाणी रेख PM आणि रेख PQ हे समान लांबीचे होतील. आणि या ठिकाणी आकृती जर तुम्ही बघितली, PM आणि PQ हे दोन्ही रेषाखंड एकाच त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत. त्रिकोण PMQ हा जर आपण घेतला तर PM आणि PQ या त्याच्या दोन बाजू आहेत. आणि जर त्रिकोणाच्या दोन बाजू कोणत्याही दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोन एकरूप असतात. म्हणून बाजू PM समोरील कोन Q आणि बाजू PQ समोरील कोन M हे एकमेकांना एकरूप असतील, त्यांची मापे समान होतील. आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहूया कोन Q बरोबर होईल कोन M. कारण आहे एकरूप बाजू समोरील कोन. आता पण यातील पहिला कोन जो आहे कोन Q हा पक्षात दिलेल्या विधानानुसार 60 अंशाचा कोन आहे, कारण आहे पक्ष. आणि म्हणून जर या एकरूप कोनापैकी एक कोन 60 अंशाचा असेल तर त्यातील दुसरा कोन हा सुद्धा 60 अंशाचाच होईल. आणि मग आता या त्रिकोणाचा फक्त एक कोन हा कोन. आता जर त्रिकोणाचे दोन कोन प्रत्येकी 60 अंश मापाचे आहेत तर याचा अर्थ त्या त्रिकोणाचा तिसरा कोन हा देखील 60 अंश मापाचा असतो, कारण त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. आणि म्हणून इथं उरलेला जो कोन आहे कोन MPQ हा सुद्धा 60 अंशाचा कोन, कारण उरलेला कोन. आणि म्हणून त्रिकोण PMQ हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण आहे. आणि जर हा समभुज त्रिकोण आहे तर त्याच्या सर्व बाजूंची लांबी, बाजू PM, बाजू MQ आणि PQ या सर्वांची लांबी समान आहे. आणि म्हणून बाजू PM बरोबर
एम क्यू बरोबर पी क्यू। समीकरण नंबर या ठिकाणी आपण देऊया 3। आणि आता रचनेनुसार जे विधान आहे ते घेऊया। रचनेमध्ये क्यू आर बरोबर एम आर आपण घेतलंय, याचा अर्थ आर हा रेख एम क्यू चा मध्यबिंदू होईल, म्हणजेच रेषाखंड क्यू आर ची लांबी ही एम क्यू च्या निम्मी होईल। आणि त्याला आपण समीकरण रूपात लिहूया, क्यू आर बरोबर 1/2 एम क्यू, कारण आहे रचना। आणि आता समीकरण 3 मध्ये आपण एम क्यू हा रेषाखंड पी क्यू या रेषाखंडाला म्हणजे आपण घेतलेल्या त्रिकोणाच्या कर्णाला एकरूप आहे, आणि म्हणून आपण एम क्यू ऐवजी या समीकरणामध्ये आता पी क्यू ठेवूया, कारण देऊ समीकरण 3 वर। लक्षात घ्या, एम क्यू आणि पी क्यू इथे एकरूप आहेत, आणि म्हणून या समीकरणामध्ये एम क्यू हा रेषाखंड काढून आपण त्याऐवजी रेषाखंड पी क्यू ठेवलेला आहे। आणि प्रमेयाचं पहिलं साध्य इथं आपण सिद्ध केलंय की जर त्रिकोणाचे कोन हे अनुक्रमे 30 अंश, 60 अंश, 90 अंश अशा मापाचे असतील तर 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते। आता आपण दाखवूया 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या कर्णे 3/2 पट असते। यासाठी आपण या निघालेल्या समीकरणाला समीकरण नंबर 4 देऊया, आणि उरलेली जी सिद्धता आहे ती या भागामध्ये आपण बघू। आता पहा, तर त्रिकोण PQR मध्ये कोण R बरोबर 90 अंश कारण पक्ष, म्हणजेच त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण झाला। आणि म्हणून या ठिकाणी आपण पायथागोरसचा प्रमेय वापरूया। पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय व्हायला पाहिजे, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरज एवढा असेल, आणि म्हणून आपण बाजू PR वर्ग अधिक QR वर्ग बरोबर कर्ण वर्ग म्हणजेच PQ वर्ग असं समीकरण आपण या ठिकाणी घेऊया। आणि आताच आपण QR ची जी किंमत काढली 1/2 PQ समीकरण नंबर 4 मध्ये, तिथे आपल्याला QR या रेषाखंडाच्या जागेवर परत या समीकरणात ठेवायचे। बाकीचं समीकरण तसंच राहील, PR वर्ग अधिक 1/2 QR कंसाचा वर्ग। QR ची किंमत 1/2 PQ अशी आहे, ती आपण ठेवूया 1/2 PQ कंसाचा वर्ग बरोबर PQ वर्ग। आता या ठिकाणी कंसाचा जर आपण वर्ग केला तर 1 चा वर्ग 1 होईल, 2 चा वर्ग 4 असेल, आणि PQ चा वर्ग PQ वर्ग होईल, आणि बरोबर PQ वर्ग। आता या समीकरणामध्ये PQ वर्गाची दोन पदे आपल्याला पाहायला मिळतात समीकरणाच्या डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये। तर ही दोन्ही सर्व पदे आपण उजव्या बाजूत लिहूया, म्हणजे असं होईल PR वर्ग बरोबर PQ वर्ग वजा 1/4 PQ वर्ग। आणि इथं आपण PQ वर्ग सामायिक पद म्हणून घेऊया। आता PQ वर्ग इथं आणि या दोन्ही पदांमध्ये दिसतंय, पण आता PQ वर्ग आपण सामायिक काढून या दोन्ही पदांना आपण PQ वर्गाने भाग देणार आहोत, आणि जो भागाकार येईल तो आपण कंसात लिहू। सामायिक काढल्यानंतर आपण काय करत असतो, जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक पदांमध्ये एखादं पद आपल्याला परत परत पाहायला मिळतंय तर त्याला आपण सामायिक ठेवतो, त्याने आपण प्रत्येक पदाला भाग देतो आणि आलेला भागाकार हा कंसात लिहित असतो। PQ वर्गाने PQ वर्गाला भाग दिला तर 1, आणि PQ वर्गाने आपण वजा 1/4 PQ वर्गाला भाग दिला तर वजा 1/4। तर अशा पद्धतीने PQ वर्ग जर आपण कॉमन काढला किंवा सामायिक ठेवला तर कंसामध्ये आपल्याला 1 वजा 1/4 ही वजाबाकी मिळेल। आणि या समीकरणाला आपण पुढे घेऊया, इथं PR वर्ग बरोबर PQ वर्ग, आणि आता आपल्याला 1 वजा 1/4 ही पूर्णांक संख्या आणि ही अपूर्णांक यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे,
वजाबाकीचा नियम लक्षात घ्या. पूर्णांकाच्या छेदाने आपण पूर्णांक संख्येला गुणणार आहोत. आलेल्या गुणाकारातून आपण अपूर्णांकाचा अंश वजा करणार आहोत. तर आता 4 मधून 4 ने आपण 1 ला गुणलं, गुणाकार 4. आलेल्या गुणाकारातून अंशातला 1 वजा केला, 4 मधून 1 गेले म्हणजे 3 राहिले आणि छेद आपल्याला कायम तसंच ठेवायचा आहे. आता लक्षात घ्या, PR वर्ग बरोबर PQ वर्ग गुणिले 3/4. दोन्ही बाजूंचा आपण वर्गमूळ काढूया. डाव्या बाजूमध्ये PR वर्गचं वर्गमूळ काढल्यास PR हे पद आपल्याला मिळेल बरोबर PQ वर्गचं वर्गमूळ PQ गुणिले 3चं वर्गमूळ निघत नाही म्हणून कर्णिक 3 आणि 4चं वर्गमूळ 2. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला समीकरण मिळत आहे PR बरोबर कर्णिक 3/2 गुणिले PQ. म्हणजे आपण या ठिकाणी सिद्ध केले की त्रिकोणात 60 अंश कोनासमोरील बाजू जी आहे तिचं माप हे कर्णाच्या कर्णिक 3/2 पट असते. अशा प्रकारे आपण या प्रमाणाची दोन्ही विधाने सिद्ध केली आहेत. 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी आणि 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या कर्णिक 3/2 पट आहे हे आपण दाखवले.